सातपूरमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सातपूरच्या पहिल्या गुढीचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातपूर ग्रामस्थांनी केला असून गुढीपाडव्याच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आयोजित केलेत। इतिहास संशोधकांच्या मते सातपूर परिसरात गुढी उभारण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू असून या निमित्तानं गेल्या 3 वर्षांपासून सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं हिंदू नववर्ष स्वागत यात्रा केली जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 7 वाजता या शोभायात्रेला भव्य गुढी उभारून सातपूर गावातील मारुती मंदिर या ठिकाणाहून सुरुवात होणार असून सातपूर गावातील कमान, अथर्व मेडिकल, नटराज मेडिकल, विधाते गल्ली, घाटोळ गल्ली, चव्हाटा, शनी चौक, शिवाजी चौक, निगळ गल्ली, डॉक्टर आंबेडकर चौक, सावडी, किसन आहेर यांच्या निवासस्थान, मटन मार्केट आणि मारुती मंदिर या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार असून ढोल ताशांचा गजर, घोडा, उंट, बैलगाडी, भजनी मंडळ त्याचबरोबर महिला पुरुषांचे पारंपरिक वेशभूषेमध्ये ही यात्रा मार्गस्थ होणार आहे। या यात्रेत सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सातपूर गाव हिंदू नववर्ष शोभायात्रा कार्यकारिणी 2025 यांनी पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष किशोर मुंदडा, सचिव विजय बंधुरे, तुकाराम बनवणे, दिलीप भांदुरे, काळू काळे, रामदास तिडके, जगन निगळ, शरद घाटोळ, अनिल सोनवणे यांसह कार्यकारिणी सदस्य, व्यवस्थापक उपस्थित होते। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ही सातपूरमध्ये प्रथमच आम्ही सुरू केलेली आहे। या यात्रेमध्ये आम्ही सर्व गावामध्ये मिरवणूक काढतो आणि त्या मिरवणुकीमध्ये महापुरुषांच्या या ठिकाणी भूमिका केल्या जातात आणि सर्व जाती जमाती समाज या ठिकाणी उपस्थित असतो। संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि त्याच्यामधून हा अशा पद्धतीचा आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। यात्रा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं गुढीपाडवा हे नवीन वर्षाचं पहिलं दिवस असतो, त्या दिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी ही शोभायात्रा काढत असतो। प्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे सातपूर गावातर्फे खूप खूप अभिनंदन करतो की ही प्रथा कशी सुरुवात झाली आणि कसं बोलणं सुरू केलं हे आम्हाला सुद्धा सगळ्यांना कळालं नाही। परंतु ज्या वेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस विजय बंधुरे यांनी स्वतः सांगितलं की आपल्याला शोभायात्रा ही काढायची आहे आणि त्याच्यावरती वकील साहेब, आम्ही चेअरमन, आम्ही सगळे मिळून एकत्र बसलो आणि खरोखर ही शोभायात्रा कुठे कुठे चालते तर पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू राहते आणि त्याच्याकरता आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभायात्राचा संकल्प करून आणि हा 3रं वर्ष आपण शोभायात्रेचं पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण जाती धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात दुफळी नसावी आणि त्या दुफळीमुळे हा कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही हिसाबाचा गोंधळ नाही। ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव व्हॉट्सअपवर, ज्याचा खर्च केला त्याचं नाव व्हॉट्सअपवर। यात देणगी देणारे खूप मोठे मोठे लोक आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर गावातून सातपूर गावाच्या व्यतिरिक्त कोणापासूनही पैसे आणायला लागत नाही। आम्ही आमचा स्वतःच खर्च करतो, कमी पडले तर आमची कमिटी त्याच्याकरता भक्कम आहे, ते काम आम्ही सुरू करतो। तसंच गावातून ज्यावेळेस मिरवणूक निघती प्रत्येक घरातील स्त्री आपल्या दारावरती झेंडा, गुढी, सडा, रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही, इतका आनंद असतो त्यांना। असं वाटलं होतं का ज्या वेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं 250 लोक येतील, 200 येतील, 300 येतील, पण त्यावेळेस 850-900 लोक जमा झाले। मागच्या वर्षी जे केलं तर 1000-1200, ह्या वर्षी अपेक्षा आहे 1500 ते 2000 लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील व्हावं। आम्ही त्यासाठी चहा, पाणी, दूध, नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे। ढोल ताशे सगळे व्यवस्था या शोभायात्रेकरता आम्ही सुरू केलेले आहे। त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की ह्या कार्यक्रमाला 30 तारखेला सकाळीच 6 वाजेला सर्वांनी इथं हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान पुऱ्या महाराष्ट्रातून आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीचं मत आहे। आणि त्यातली त्यात बघा, मला अध्यक्ष केलं आणि त्या अध्यक्षाच्या नावावरती जे आज हे गाव एकत्र आलेलं आहे किंवा त्या गावाला साथ अध्यक्षाची आहे अशा हेतूने हे काम आम्ही करू राहिलो आज आणि या कामात आम्हाला सर्व गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य आहे। त्या सहकार्याबद्दल मी गावाचे धन्यवाद मानेन आणि तसेच पत्रकार बंधूंनी जो आज नवीनच उपक्रम राबवलाय का पत्रकार बंधू अगदी एका फोनवर विजय भाऊने फोन केला, सगळे हजर झाले, त्याबद्दल प्रथम मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो।
गुढीपाडव्याच्या निमित्तानं सातपूरमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुण पिढीचा सहभाग यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.